ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुका जाहीर। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं म्हणत राज ठाकरे संतापले। मतदार यादी घोळाबाबत उत्तर देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय, राज ठाकरेंचा सवाल। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवारांकडून खंत व्यक्त। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधणं सुरू। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं। शिष्टमंडळाचा आरोप। निवडणुका 10 दिवस उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं, संजय गायकवाड यांचा सवाल। तर राज्यातील लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार का, असाही सवाल उपस्थित। मतदार याद्यांच्या विरोधातील 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या तर आरक्षण आणि सीमांकनांबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण कराच, फडणवीसांची तंबी। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाहीत तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळेंचं विधान। तर पडोळे ॲक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभागच देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणात माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडनं स्पष्ट। त्रिभाषा सूत्रावरील समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 95% नागरिकांचा हिंदीला विरोध। 5वी पासून हिंदी भाषा शिकवण्याचं अनेकांचं मत। बंजारा शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न। अनुसूचित जमातीमधून आरक्षणाच्या मागणीवर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार। समिती 3 महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती। सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर असेल। केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी। बावनकुळेंनी मानले अमित शहा आणि फडणवीसांचे आभार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।